नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजा प्रेरणाला म्हणते की प्रेरणा अगं टकलो आहे, तो गरगरीत टक्कल आहे, त्याला नाही शोभणार तुमचा जोडा, कसं दिसेल तू कशी आणि तो कसा, माझ्याकडून तर नाही आहे. आणि परत म्हणते की मला माहिती आहे तू आमच्या सगळ्यांची खूप एक्साइटमेंटमध्ये वाट बघत होती आणि आत्ता हे सगळं ऐकून तुला वाईट वाटलं असेल ना, पण आम्ही खोटं नाही ना बोलू शकत, जे आहे ते आहे. मिठू म्हणते की तू पण तुझा टाईम वेस्ट नको करू त्या टकलोवर, बरं झालं तू आज आली नाही तिकडे. तेजा म्हणते की हो ना, हसू कंट्रोल करणं नसतं जमलं तुला. श्वेता म्हणते की हो, आम्हीच कशाबशा कंट्रोल करत होतो स्वतःला, उगा वेळ वाया गेला बघ, पचकाच झाला आमचा. प्रेरणा खूपच नाराज होते आणि म्हणते की नाही, या गोष्टींमध्ये अडकायचंच नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा नाही ठरवलं होतं मी, माहिती होतं मला की असंच काहीतरी होणार आहे म्हणून विचार करायचा नाही ठरलं होतं, पण तरीही त्रास होतोच आहे यार, असं म्हणून ती खूपच इमोशनल होते आणि म्हणते की का नाही, मी असं का होतं माझ्यासोबत. वल्लरी म्हणते की एक मिनिट, मला एक गोष्ट कळत नाही की त्या मुलामध्ये प्रॉब्लेम तरी काय आहे नेमका. तेजा ओरडत म्हणते की अगं टकलो होता तो, हाच प्रॉब्लेम आहे. वल्लरी म्हणते की लग्न झाल्यानंतर झालं असतं तर. तेजा म्हणते की प्लीज आता वाद घालायचा म्हणून वाद घालू नकोस. वल्लरी म्हणते की अहो तेजाताई, तो मुलगा टकला आहे म्हणून तुम्ही त्याला भेटला नाही आहे, पण जर का तो मनाने चांगला असेल तर मग काय हरकत आहे, आपल्याला तो टकला आहे हे दिसलं, पण तुम्हाला माहिती आहे का, जगात अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्या मनात प्रेम माया आदर काहीसुद्धा नसतं, मग लग्नाआधी मुलीला त्याचा स्वभाव कसा कळणार. हो, कधीतरी खूप छान दिसणारा मुलगा लग्नानंतर त्याच्या बायकोला मारहाण करतो, त्रास देतो, त्याचं काय, तो मुलगा टकला आहे म्हणून आपण त्याच्याशी बोललो नाही, त्याला भेटलोही नाही, मग त्याचा स्वभाव कसा हे आपल्याला कसं समजणार, आपल्याला खरंच तो मुलगा कसा आहे हे माहितीच नाही आहे. आणि ती म्हणते, मी तर म्हणते की कोणी एवढ्या आनंदात ठेवणार नाही तेवढ्या आनंदात त्या मुलाने आपल्या प्रेरणाताईला ठेवलं. तर ती प्रेरणाजवळ जाते आणि म्हणते की प्रेरणाताई, तुम्हाला एक खरं सांगू का, मी जेव्हा पहिल्यांदा यांना भेटले होते ना, तेव्हा यांच्या रूपाच्या नाही तर त्यांच्या मनाच्या प्रेमात पडले होते मी, हे माणूस म्हणून मला आवडले होते, त्यांच्या स्वभावाच्या प्रेमात पडले होते मी. आणि तुम्हाला तर माझ्या सासरकडची माणसं माहितीच आहेत ना, त्यांना तर नकोच आहे मी वकील होणं, पण हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. अहो किती काळजी घेतात ते माझी, मला समजून घेतात, सांभाळून घेतात, मग अजून काय हवं आहे. आणि ती प्रेरणाला म्हणते की आता तुम्हीच सांगा, आपण माणसाचे गुण बघायचे की तो कसा दिसतो ते बघायचं. मिठू म्हणते की हो यार, वल्लरी बरोबर बोलते, म्हणजे बघ ना, फक्त दिसण्यावरून आपण कोणालाही जज नाही करू शकत ना. आणि म्हणते की म्हणजे मलाच बघ ना, माझी हाईट कमी आहे म्हणून लोक मला रिजेक्ट करतात, पण ते माझी ॲक्टिंग नाही बघत यार, त्या मुलाच्या बाबतीत पण तसं नको व्हायला. तेजा म्हणते की हॅलो, हे सगळं ना शाळा कॉलेजमध्ये निबंध लिहिताना ऐकताना छान वाटतं, खऱ्या आयुष्यामध्ये नाही. मुलं जेव्हा मुलीला बघायला जातात ना, तेव्हा ते म्हणतात ना की मुलगी सुंदर आहे की नाही, मग आपण का कॉम्प्रोमाइज करायचं, प्रत्येक वेळेस आपण पण बघितलं पाहिजे ना मुलगा सुंदर आहे की नाही, सर्व गुण संपन्न आहे की नाही, चांगला जॉब आहे की नाही. मग श्वेता म्हणते की हो तेजा, आपला पार्टनर हँडसम असावा असं प्रत्येकाला वाटतं गं, माझा अनिमेश बघ कसा छान दिसतो. आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, तू जर अशा मुलाशी लग्न केलंस ना तर लोकांना असं वाटेल की तुझं लग्न जुळत नव्हतं म्हणूनच तू अशा मुलाशी लग्न केलं, लग्न जुळत नव्हतं म्हणून तडजोड केली. वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, बाकी काही असू द्या, मला एक गोष्ट कळते, माणूस कसाही दिसत असला ना पण तरी त्याचं मन चांगलं असायला हवं ना, जर का मन चांगलं असेल तर बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करता येतो आपल्याला. मुळात मी तर म्हणते विचार केलाच नाही पाहिजे, आपोआपच सगळं सोपं होऊन जातं. प्रेरणाताई, मी एक सांगू का तुम्हाला, तुम्ही त्या मुलाला ना भेटायला हवं, त्याला एकदा भेटून जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा, मग तो मुलगा कसाही असो, तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे. प्रेरणा काही न बोलता आतमध्ये निघून जाते. श्वेता म्हणते की एवढ्या वेळा रिजेक्शन पचवले आहेत म्हणून फ्रस्ट्रेट झाली असेल. मिठू म्हणते की रिजेक्शन तर मी रोज सहन करते, पण म्हणून मी काही हार नाही मानली, मी रोज उठून नव्याने सुरुवात करते. तेजा म्हणते की मिठू, प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट वेगळ्या प्रकारे फील करू शकतो, तिला कदाचित अजून वेगळं वाटत असेल, आपण नाही ठरवू शकत ना की कोणाला कसं वाटलं पाहिजे, पण काही बोला, मला ना वाईट वाटतं प्रेरणाचं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की मिठू तिच्या आईसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असते. तिची आई मिठूला सांगते की साडी खूप मस्त आहे हा, आणि विचारते की कशी दिसते मी, बरी दिसते ना. मिठू सांगते की खूप गोड दिसतेस, माझ्याऐवजी तूच इथे यायला पाहिजे होतं हिरोईन बनायला. तितक्या तिथे तेजा येते आणि सांगते की खूप छान दिसतंय काकू, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता मिठूची आई विचारते की मिठू, पैठणी खूप महाग असेल ना गं, पण थँक्यू बरं का बाळा. मिठू म्हणते की आई, आपल्या मुलीला कोणी थँक्यू
म्हणतं का? मिठूची आई म्हणते की बाळा तू मला एवढी महागडी पैठणी पाठवली, खरंच तुला एवढा मोठा रोल मिळाला आहे का? तू हिरोईन झाली म्हणून तू मला पाठवली ना ही पैठणी? आता पैशाची काहीच काळजी नाही, आता माझी पोरगी पैशात लोळणार, फेमस होणार, फेमस. मिठू खूप इमोशनल होते आणि विषय चेंज करत म्हणते की बर्थडेचं काय प्लॅन आहे? मिठूची आई विचारते की ते जाऊ दे, मला सांग तुला कोणता रोल मिळाला आहे? खूप मोठा रोल असेल ना? मी सगळ्या गावाला सांगते माझी मुलगी मुंबईला गेली आहे, हिरोईन झाली, तिला मोठा पिक्चर मिळाला आहे, अख्ख्या गावात सांगणार मी. मग मिठू काहीच बोलत नाही यावर. तेव्हा तिथे तेजा येते आणि म्हणते की काकू मेन गोष्ट राहूनच गेली, आज तुमचा बड्डे आहे ना, हॅपी बड्डे. श्वेता आणि वल्लरीसुद्धा तिथे येतात आणि हॅपी बड्डे असं म्हणायला लागतात. तर मिठूची आई खूपच इमोशनल होते आणि म्हणते की तुम्ही सगळे माझ्या मिठू सारख्याच आहेत माझ्यासाठी, आणि सांगते की मिठूची काळजी घ्या, कामाच्या गडबडीमध्ये ती जेवणाकडे लक्ष नाही देत, आता एवढ्या मोठ्या पिक्चरची हिरोईन होईल म्हटल्यावर तब्येत सुधारायला हवी ना, अगं कसली बारीक झाली आहे बघ ना. आणि परत मिठूला विचारते की मिठू काम खूप असतं का गं? मिठू म्हणते की हो, आणि पटकन म्हणते की ठेवते मी. मिठूची आई म्हणते की जमलं तर मला तुझ्या शूटचे फोटो पाठवा. मिठू सांगते की आई मोठ्या सेटवर फोटो काढायला अलाउड नसतं ना, असं म्हणून ती इमोशनल होत फोन ठेवते. यानंतर आपण पाहतो की प्रेरणा टिफिन ओपन करायचा आधी विचार करत असते की काय करू, खोलू की नको, आता हे सगळं थांबायला पाहिजे. तरी ती घाबरत टिफिन खोलते आणि त्यातली चिठ्ठी पाहते. तेव्हा तिथे वल्लरी येते आणि विचारते की चिठ्ठी आली आहे का त्यांची, काय लिहिले त्यात? प्रेरणा सांगते की एक साधा सरळ प्रश्न विचारला आहे त्यांनी, आणि ती वल्लरीला चिठ्ठी दाखवते. वल्लरी चिठ्ठी पाहते, त्यात असं लिहिलेलं असतं की तू आलीच नाही की आली होती, आणि मला फक्त बघूनच ठरवून टाकलंस का, बोलायची काही गरज नाही आहे का? प्रेरणा विचारते की काय उत्तर देऊ गं, नाहीतर जाऊ दे, नाही देत उत्तर. तसंही ते जे काय कळायचं ते कळलं आहे ना त्यांना. यावर वल्लरी म्हणते की प्रेरणाताई तुमचं जे काही उत्तर असेल ना ते त्यांना आधी भेटा आणि मगच द्या, उत्तर नाही असेल तरीही प्रेरणाताई तुम्ही नकार द्याल, तुम्हाला ते आवडणार नाहीत या सगळ्याची भीती असेलच ना त्यांच्या मनात, तरीही ते तुम्हाला भेटायला आले. प्रेरणाताई तुम्हाला एक सांगू का, समीर सरांनी तुम्हाला भेटून नकार दिला तरीही तुम्हाला किती वाईट वाटलं होतं, आणि आता तर तुम्ही या माणसाला भेटलासुद्धा नाही आहे, काही बोलला नाही आहे, मग त्याला किती वाईट वाटलं असेल. म्हणूनच सांगते मी, तुम्ही त्यांना भेटा आणि तुमचं जे काही उत्तर असेल ना ते भेटून त्यांना सांगा. पण हा माणूस तर प्रामाणिक आहे, तुम्हाला त्यांच्याशी नातं नसेल जोडायचं तर नका जोडू, पण त्यांचं मन दुखवायचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. प्रेरणा म्हणते की पण भेटलो आणि काही गडबड झाली तर? वल्लरी म्हणते की गडबड होईल, चांगल्या मनाने केलेली गोष्ट ना कधीच चुकत नाही, आणि तसंही हेतू चांगला असला ना की देवसुद्धा आपल्याला साथ देतो, आणि आपले स्वामी आहेतच ना तुमच्या पाठीशी, मग कशाला घाबरता तुम्ही, असं म्हणून वल्लरी तिथून निघून जाते. आता प्रेरणा त्या चिठ्ठीकडे बघून विचार करत असते, तितक्यात तिला तिच्या आईचा कॉल येतो. ती फोनकडे बघत म्हणते की घरच्यांचा फोन आल्यावर होणारा आनंद माझ्या नशिबात नाहीच आहे. फोनवर आई कॉलिंग दिसलं की टेन्शन येतं मला, डोळ्यासमोर फक्त एक यादी येते करायच्या कामांची, भरायच्या बिल्सची, आणि एक वेगळंच दडपण येतं मनावर. आईचे प्रश्न असे कानात वाजायला लागतात, माझ्या प्रेरणा मिळाले का नोकरी, कधी मिळणार, नोकरीसाठी प्रयत्न करतेच ना, आणि मग शेवटी मी नवीन नोकरी पटकन मिळवावी यासाठीच्या तिच्या धमक्या, असं म्हणून ती खूप रडायला लागते आणि म्हणते की खूप कमी पडते मी मुलगी म्हणून, खरंच अशी कशी स्वार्थी झाले मी, स्वामी सांगा ना कशी काय झाले मी एवढे स्वार्थी. माहिती होतं मला माझ्या पूर्ण घराची जबाबदारी माझ्या एकटीवर आहे, माझ्या एकटीच्या पैशांवर आमचं घर चालतं, पण तरीही मी स्वार्थी झाले. आणि परत ती स्वतःशीच म्हणते की हे असंच सुरू नाही राहू शकत, आईचे फोन सारखे नाही टाळू शकत मी, मला काहीतरी करावंच लागेल, जबाबदारी अशी झटकून नाही चालणार आहे मला. मग ती समीर सरांना कॉल करते. समीर सर म्हणतात की मला वाटलं तू कॉल बॅक नाही करणार. प्रेरणा म्हणते की तुम्ही ते एक्सेल शीटचं काही काम म्हणत होतात ना ते करायची तयारी आहे माझी, फक्त सर मला ना खूप गरज आहे पैशांची, थोडा ॲडव्हान्स मिळू शकेल का? समीर सर म्हणतात की नक्कीच, जरा वेळ दे फक्त, आणि जॉबच्या डिटेल्स मी तुला पाठवतो, असं म्हणून ते फोन ठेवतात. प्रेरणा हात जोडून स्वामींचे आभार मानते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.